नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण काय घडलं हे पाहूयात. प्रियाला साक्षी कॉल करून सांगते की तुला माहिती आहे ना, लक्षात आहे ना, आज रात्री दरवाजा घराचा उघडा ठेवायचा आणि असं जर केलं नाहीस ना तर मग बघ. तेव्हा प्रिया म्हणते, अगं पण तू करणार काय आहेस ते तरी सांग. साक्षी म्हणते, तुला त्याचं काय करायचं आहे, फक्त सांगितलेलं काम कर आणि ते अगदी चोख झालंच पाहिजे. प्रियाला हळूहळू बोलताना पाहून सायली तिथे येऊन तिला विचारते की काय गं, कोणाशी बोलते तू? झोप आली नाही का आता तुला? नेहमी तर लगेच जेवल्या जेवल्या झोपायचं असतं, मग आजच असं काय झालं की तुला आज झोप येत नाही आहे? आणि काय आहे ना, असं जागरण करतेस ना, म्हणूनच तुला ॲसिडिटी होते. प्रिया विचार करते की आता जर मी खोलीत गेले नाही तर हिला संशय येईल आणि हे सुद्धा झोपायला जाणार नाहीत, मग मी दरवाजा कसं काय खोलू? आता तीसुद्धा निघून जाते. त्यानंतर सगळे तिथून झोपण्यासाठी निघून जातात. आता इकडे सायली अर्जुन केसवरती डिस्कशन करत असतात. सायलीला पुन्हा पुन्हा ते स्केच आठवत असतं आणि याला कुठेतरी पाहिलं आहे असं तिला आठवत असतं, पण नक्की कुठे हे काही तिला आठवत नाही. आणि अचानकपणे तिला क्लिक होतं की जेव्हा ती साईटवर गेलेली असते त्याच वेळेस हाच व्यक्ती तिला जाऊन धडकलेला असतो. मग सायली लगेच घाईघाईने चैतन्याला कॉल करून सांगते की उद्या आपण पुन्हा त्या साईट मॅनेजरला शोधायसाठी त्या साईटवरती जायचं आहे. अर्जुन विचारतो की नेमकी काय झालं आहे, चैतन्याला इतका रात्री कशाला फोन केला? तेव्हा सायली सांगते की जेव्हा तुम्ही मला व्हिडिओ कॉल केला होता तेव्हा हाच व्यक्ती मला येऊन धडकला होता आणि माझ्या फोनवर बोलण्यामुळे ते माझ्या लक्षात आलं नाही, पण आता उद्या तिथे जाऊन त्याला आम्ही नक्कीच पकडू. अर्जुन म्हणतो, अजिबात नाही, पुन्हा तू जाण्याची रिस्क घ्यायची नाही आहेस. उद्या मी सुद्धा तुझ्याबरोबर येणार आहे. आता इकडे प्रियाला साक्षी कॉल करते आणि प्रिया गडबडून बाहेर येते. तिला घराचा दरवाजा उघडायचा असतो. साक्षी आतमध्ये येते आणि प्रियावरतीच ओरडते, तुला सांगितलं होतं ना गं दरवाजा उघडून ठेवायचा म्हणून. तेव्हा प्रिया म्हणते, अगं अगोदरच घर उघडं ठेवलं असतं तर मग कोणाला संशय आला असता ना, मग खूप प्रॉब्लेम झाला असता. साक्षी म्हणते, बरं ते जाऊ दे, अस्मिताची खोली कुठं आहे तेवढं फक्त सांग. प्रिया म्हणते, तू काय करणार आहेस नेमकी? साक्षी म्हणते, तुला सांगायची गरज नाही आहे, तू फक्त खोली कुठे आहे तेवढं सांग. तेव्हा प्रिया सांगते की मागच्या बाजूला आहे. साक्षी त्या खोलीच्या दिशेने जायला लागते. तेव्हा प्रिया म्हणते, अगं नेमकी तू करणार तरी काय आहेस? तेव्हा साक्षी म्हणते, अस्मिताचा जीव घेणार आहे. आणि प्रिया खूपच घाबरते आणि तिला अडवण्याचा प्रयत्न करते. साक्षी, अगं जरा विचार कर, एकाच खुनातून अजून तू शिक्षा भोगतेस आणि आता पुन्हा दुसरा खून करायला लागली आहेस का तू? अगं आपण एक काम करूयात ना, त्या दोघांचा डिवोर्स कसा होतोय ते बघूयात. तेव्हा साक्षी चक्क प्रियाचं तोंड दाबते आणि तिला म्हणते की काहीही बोलायचं नाहीस तू, आणि जर तू या सगळ्यामध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न केलास ना तर मी अर्जुन सायलीला असं भासवेल की अस्मिताच्या जीवावरती तू उठली होतीस आणि तूच तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केलास. तेव्हा प्रिया घाबरते आणि माघार घेते. साक्षी चेहऱ्याला मास्क लावते आणि अस्मिताच्या खोलीकडे जाते. आता अर्जुन आणि सायली नेमकी तेव्हा खाली येतात, कारण पूर्ण आजींना उपवास असतो आणि साबुदाणा भिजवायचा असतो, म्हणून सायलीसुद्धा त्याच्यासोबत खाली येते. इकडे साक्षी अस्मिताच्या खोलीमध्ये येते. अस्मिता तेव्हा गाढ झोपलेली असते. तिच्या हाताखाली सचिनचा आणि तिचा फोटो असतो. तेव्हा साक्षी तो फोटो अलगद काढते आणि पाहते. त्या दोघांना एकत्र पाहून तिचा तर आणखीच पारा चढतो. शेजारीच असणारी उशी घेते आणि अस्मिताच्या तोंडावरती दाबते. अस्मिता आता खूप सुटण्यासाठी धडपड करू लागते. अस्मिता जेव्हा उशी बाजूला काढते तेव्हा ती साक्षीच्या चेहऱ्यावरचा मास्क काढण्याचा देखील प्रयत्न करते, पण तिला काही ते शक्य होत नाही. ती जोरात अर्जुन अशी हाक मारते. आता हे दोघे खाली असल्यामुळे त्यांना लगेच तो आवाज ऐकू येतो आणि दोघेही अस्मिताच्या रूमकडे पळतात. त्याच वेळेस साक्षी तिथून पळायचा प्रयत्न करते, पण सायली तिला पकडते. तोपर्यंत अर्जुन अस्मितापर्यंत पोहोचलेला असतो आणि अस्मिता बेशुद्ध होऊन जाते. अर्जुन खूपच घाबरलेला असतो, पण सायली साक्षीच्या पाठीमागे धावते, तिला हॉलमध्येच ढकलून देते आणि तिच्या चेहऱ्यावरचं मास्क काढण्याचा प्रयत्न करते. सायलीने तिचे हातही धरलेले असतात तिला अडवण्यासाठी, पण साक्षी तिला धक्का देऊन तिथून बाहेर पळून जाते. इकडे अर्जुन सगळ्यांना आवाज देतो. अस्मिता बेशुद्ध झालेली असते. तेव्हा सगळेजण तिथं गोळा होतात. प्रताप विचारतो की अर्जुन काय झाले नेमकी? सायली म्हणते, अस्मिताताईंवरती हल्ला झाला, कोणीतरी व्यक्तीने तिच्यावरती हल्ला केला. तेव्हा सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो. अश्विन आता पाणी मारून अस्मिताला उठवण्याचा प्रयत्न करतो.
अर्जुन सांगतो की कोणाची काय दुश्मनी असेल, असं कसं कोणी आतमध्ये आलं असेल. तेव्हा सायली म्हणते, हल्ला करणारी बाई होती, मी तिचे हात पकडले होते ना. तेव्हा सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि प्रिया मनातच विचार करते, म्हणजे सायलीने साक्षीचे हात धरले आणि त्याच्यावरून तिला कळालं की ती कोणीतरी मुलगी होती. आणि बरं झालं तिने जर तिचा चेहरा पाहिला असता तर या सगळ्यामध्ये मी अलगदपणे अडकले असते. अस्मिता शुद्धीवर येते आणि ती प्रचंड घाबरलेली असते. प्रिया म्हणते, तो चोरही असू शकतो ना, चोरी करायला आला असेल ना, याच्या आधी काही कमी चोर येऊन गेलेत का. तेव्हा सायली म्हणते, ती व्यक्ती मेन डोरने बाहेर गेली आहे, मी तर दरवाजा लावला होता, मग दरवाजा उघडला कोणी, हा खूप मोठा प्रश्न पडतोय. आता दुसऱ्या दिवशी सगळेच अस्मिताची खूप काळजी करत असतात. कल्पना विचारते, अर्जुन तू पोलीस केस केली आहेस ना. तेव्हा अर्जुन हो असं म्हणतो, पण यामुळे प्रिया मात्र चांगलीच घाबरते. आता सायलीला पुन्हा त्या बिझनेस साईटवरती जायचं असतं आणि अर्जुनच्या तोंडातून तो शब्द येतो आणि प्रिया लगेच त्यांच्या पाठलाग करायचा विचार करते. पुन्हा ती खोकल्याचं कारण सांगते आणि मला अश्विनच्या क्लिनिकला जायचं आहे असं म्हणून तीसुद्धा सायलीच्या पाठीमागे पळते. आता इकडे साक्षीचा प्लॅन फसतो आणि ती प्रचंड चिडलेली असते. घरातील सगळ्या वस्तू ती इकडे इकडे फेकू लागते. तितक्यात सचिन तिथं येतो आणि तिला सावरण्याचा प्रयत्न करतो, पण ती त्याचंसुद्धा काहीच ऐकून घेत नाही. तितक्यात सचिनला अस्मिताचा कॉल येतो. आता हे नेमकी साक्षीला कळतं, पण ती त्याला काही जाणवून देत नाही. पुन्हा पुन्हा विचारत राहते, कॉल कुणाचा होता. तेव्हा सचिन तिला खोटं सांगतो, नाही गं, माझ्या कामाचा फोन होता. आणि तो पुन्हा पुन्हा तिच्याशी खोटं बोलत असतो. आता हे सगळं साक्षीला कळतही असतं, पण त्याच्या प्रेमापोटी ती काहीही बोलत नाही. आता सायली आणि चैतन्य दोघेही त्या साईटवरती पोहोचतात. त्यांच्याकडून कळतं रमेश आत्ताच बाहेर गेला आहे आणि ते दोघेही त्याच्या गाडीचा पाठलाग करू लागतात. नेमकी प्रियासुद्धा तिथं आलेली असते आणि तीसुद्धा रिक्षाने त्यांचं पाठलाग करू लागते. इकडे अर्जुनला मनातून जाणीव होते की सायलीला त्याची गरज आहे आणि ती खरंच कुठल्या तरी संकटामध्ये आहे. मग तो सगळे काम सोडून देतो आणि तिच्या पाठीमागे जातो. सायली आणि चैतन्य पाठलाग करत त्या रमेशच्या घरापर्यंत पोहोचतात. प्रियासुद्धा त्यांच्या पाठोपाठ पोहोचलेली असते. खरं तर प्रियाला त्यांच्या अगोदर जायचं असतं, पण सायली आणि चैतन्य अगोदर तिथं पोहोचतात. रमेश त्या दोघांना पाहून खूपच घाबरतो. आता चैतन्य आणि रमेशमध्ये चांगलीच झटापट होते आणि त्यामध्येच तो रमेश चैतन्याचं डोकं जोरात भिंतीवरती आदळतो आणि चैतन्य बेशुद्ध होतो. तो रमेश सायलीवरती चाकूने वार करायला लागतो, पण सायली मोठ्या शिताफीने एका रुमालचा आधार घेऊन त्याला चांगलीच बदडते आणि त्या रमेशला रुमाल आणि बेडशीटनी बांधून ठेवते. तितक्यात ती लगेच इन्स्पेक्टर सावंतांना कॉल करून सांगते आणि इन्स्पेक्टरसुद्धा तिथे लगेच पोहोचतात. इकडे प्रिया मात्र चांगलीच घाबरलेली असते, कारण पोलीसही तिथं आलेले असतात आणि त्यांच्या पाठोपाठ अर्जुनसुद्धा तिथं आलेला असतो. आता इकडे इन्स्पेक्टर सावंत रमेशला ताब्यामध्ये घेतात. अर्जुनला पाहून प्रिया खूपच घाबरते आणि लगेच तिथून जाऊन एका ठिकाणी लपते. इन्स्पेक्टर रमेशला घेऊन जातात. आता अर्जुन सायलीला पाहतो आणि त्याला खूपच घाबरल्यासारखं होतं. तू ठीक आहेस ना असं तो वारंवार विचारतो. चैतन्याला पाहतो आणि त्याला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करतो. चैतन्य शुद्धीवर येतो तेव्हा सायली अर्जुन त्याला सांगतात की काळजी करू नकोस, रमेशला पोलिसांनी पकडलेला आहे. पण अचानक अर्जुन असं मध्येच कसा आला असा प्रश्न सगळ्यांना पडतो. तेव्हा अर्जुन म्हणतो, मला कुठून तरी वाटत होतं की सायलीचा जीव धोक्यात आहे, म्हणून मी आलो. आज मला कळते की जेव्हा मी कामानिमित्त बाहेर असतो ना, तेव्हा तुझ्या जीवाला किती घोर लागत असेल. आणि ते दोघंही प्रॉमिस डेचं एकमेकांना प्रॉमिस देतात आणि चैतन्य त्या दोघांकडे बघून छान टाळ्या वाजवत असतो. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागात रंजक आपल्याला पाहायला मिळणार आहेत. अशाच मालिकेच्या नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.